RDAUS सिस्टीम? नाही, असं काय नाही, अशी काही सिस्टम नाही. RDBMS विचारलं मी तुम्हाला. तुमच्याकडे डेटाबेस कुठला आहे, कुठल्या कंपनीचा? डेटाबेसची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ना मागच्या वेळी. ओरॅकल आहे, एसक्यूएल सर्व्हर आहे, मायएसक्यूएल आहे, पोस्टग्रेस आहे, MS ऍक्सेस हे डेस्कटॉप लेवलवरती चालतं. तर हा, तुमच्याकडे MS SQL आहे. मागं मी विचारला होता तुम्हाला हा प्रश्न. आणि त्याचा रोल काय हे पण मी तुम्हाला सांगितलं, आठवतंय का सांगा? डेटाबेसचा रोल काय असतो? कुठल्याही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये डेटाबेसचा रोल काय असतो? तर मला वाटतं मी 3 सेशन घेतले, तिन्ही सेशन मध्ये मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली की डेटाबेसचा रोल काय असतो. पहिली गोष्ट ही की कुठलंही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे इनकम्प्लीट आहे विदाउट डेटाबेस सॉफ्टवेअर. डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, कुठलंही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे 2 भाग असतात मुख्यत्वे. ते 2 भाग आठवत आहेत का सांगा तुम्हाला? संदेश सांगा. रोहित कदम. क्वेश्चन पुन्हा सांग ना, आवाज ब्रेक होतोय. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे असतं आपलं, तुमच्या बँकिंग मधलं बँकिंग सॉफ्टवेअर, सीबीएस सॉफ्टवेअर असू दे किंवा डेअरी शुगर मध्ये असलेलं ERP सॉफ्टवेअर असू दे, त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ह्या सगळ्यासाठी जे ऍप्लिकेशन वापरतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, त्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे मुख्यत्वे 2 घटक असतात. तर ते 2 घटक कुठले आणि डेटाबेसचा रोल काय नक्की? कुठली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जी असते ती ओरॅकल असो, एसक्यूएल सर्व्हर असो, मायएसक्यूएल असो, पोस्टग्रेस असो, हे सगळे RDBMS चे प्रकार आहेत, कंपन्या आहेत वेगळ्या वेगळ्या. तर ह्या RDBMS चा यूज काय असतो, रोल काय असतो कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये? गव्हाणेजी सांगा. असं उपयोग नाही, ह्याला काही लर्निंग म्हणत नाहीत ऍक्च्युली. मी आता 3 वेळा सांगतो या गोष्टी तुम्हाला, पण तुमच्याकडे कुणाकडनंच उत्तर येत नाही. कुठल्याही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे 2 घटक असतात, एक फ्रंट एंड आणि बॅक एंड म्हणतो आपण त्याला. फ्रंट एंड म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा तो भाग की जो एंड युजर वापरत असतो, त्याला जे समोर दिसतं, युजर इंटरफेस म्हणतो आपण त्याला, ज्याच्या माध्यमातून तो युजर त्या कम्प्युटरशी इंटरॅक्ट करत असतो. तर हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा हा भाग, त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड, ज्याच्यासाठी प्रोग्रामिंग आवश्यक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेस पण आपण मागच्या टर्म मध्ये बघितल्या होत्या की कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरल्या जातात हे ऍप्लिकेशन डेव्हलप करायला. ते व्हिज्युअल बेसिक असो, डेव्हलपर असो, पॉवर बिल्डर असो, व्हिज्युअल C++ असो, जावा, अनेक लँग्वेजेस आहेत कम्प्युटरच्या. तर ह्या लँग्वेजेस वापरून ऍप्लिकेशन प्रोग्राम तयार केला जातो, ज्याच्यासोबत तुम्ही इंटरॅक्ट करता. तुम्ही ब्रँच मधनं वापरताय, दॅट इज फ्रंट एंड. ते सॉफ्टवेअरचा जो तो भाग आहे ज्याला आपण म्हणतो फ्रंट एंड, म्हणजे दॅट इज बेसिकली प्रोग्राम. त्याच्या थ्रू तुम्ही इंटरॅक्ट करत असता. आणि डेटा ऍक्च्युली जिथं स्टोअर होतो, जिथं साठवला जातो, ते साठवण्याचं काम हे तुमचं RDBMS करत असते, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम करत असते. आता आय एम शुअर की तुम्हाला कोणालाच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची व्याख्या सांगता येणार नाही. कोणी सांगू शकेल? मागचे 2 सेशन्स मी रिपीट करतोय ती व्याख्या. तुम्ही वाचतच नाही, पहिली गोष्ट. वाचतही नाही आणि काही प्रयत्नही करत नाही. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची व्याख्या कोणाला सांगता येईल का? कोणीही सांगा.
काय नाही, नुसतं तुम्ही अटेंडन्स लावायचा म्हणून क्लासेस अटेंड करताय, बाकी काही नाही. त्यातनं लर्निंग काहीच होणार नाही तुमचं. HDCM फक्त डिग्री मिळेल तुम्हाला, पण त्याचा उपयोग काही होणार नाही फारसा तुमच्या करिअर, कारण तुम्ही शिकतच नाही, लर्निंग प्रोसेसच होत नाही तुमची. एनिवे, आपण पुढच्या सेशनला सुरू करू. MIS त्याच्यावरती 2 सेशन, आजचे 31-40 मिनिटं आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण या विषयावरती विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. MIS चा लॉंग फॉर्म आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. मॅनेजमेंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मॅनेजमेंट म्हणजे काय. कुणाला सांगता येईल का व्याख्या मॅनेजमेंटची? ही व्याख्या पण आपण चर्चा केलेली आहे पूर्वी. व्हॉट इज मॅनेजमेंट? व्यवस्थापन म्हणजे काय? तुमच्यापैकी काही जण ऑफिसर आहात, मॅनेजर आहात. तुम्ही मॅनेजर म्हणजे काय करता नक्की? ऑफिसर आहे म्हणजे काय करता नक्की? मॅनेज दिलेलं काम प्रत्येक काही नाही ते बघितलं जातं, व्यवस्थित तपासलं जातं. बरं, अजून तेवढंच नाहीये. व्यवस्थापन करणे म्हणजे तेवढंच नाहीये, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. तुमच्या GM ना डोळ्यासमोर आणा. तुमची GM, CEO, AGM, DGM ही जी मंडळी आहेत, ह्यांना डोळ्यासमोर आणा आणि ते काय काय करतात थोडस विचार करा, तुमच्या लक्षात येईल व्याख्या. हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट करताय तुम्ही. मॅनेजमेंट सब्जेक्ट तुम्ही शिकलाय पूर्ण, पण तुम्हाला मॅनेजमेंटची व्याख्या येत नाही अजूनही. तुमची वायवा ज्यावेळी होते, त्या वायवामध्ये ह्या गोष्टी सगळ्या विचारल्या जातात. कशी द्यायची तुम्हाला डिग्री HDCM ची? मॅनेजमेंट तुम्हाला अजून सांगता येत नाही काही. व्यवस्थापन म्हणजे काय? Sir, the people who control the बस एवढीच व्याख्या आहे. हे सर शॉर्ट मध्ये सांगितलं सर. नाही, पण शॉर्ट मध्ये सांगून उपयोग नाही ना. तुम्हाला तो कन्सेप्ट कळलाय की नाही कसं कळणार मला? ती बरोबर नाहीये. तुम्ही सांगताय ती व्याख्या पूर्ण नाहीये. बरोबर नाही म्हणण्यापेक्षा पूर्ण नाहीये. Okay. Sir, management is the coordination and administration of tasks to achieve a goal. Such administration activities include setting the organization strategy and coordinating the efforts of staff to accomplish these objectives through the application of available resources. थोडक्यात सर मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन करतात कंपनीचं. तुम्ही आता वाचून सांगताय पण तेही कम्प्लीट नाहीये. मॅनेजमेंट म्हणजे काय तर इट इज ऑल अबाउट प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, डायरेक्शन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हो सर. तुम्ही नियोजन केल्याशिवाय पुढे जाणारच नाही, जाऊ शकत नाही तुम्ही. तुम्ही जरी त्या नियोजनाचा भाग आता सध्या नसला तरी होऊ शकतं तुमच्यापैकी काही जणांना प्रमोशन मिळेल चांगली काम केल्यानंतर, आणि तुम्ही मॅनेजमेंटचा एक भाग व्हाल त्यावेळी. तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की प्लॅनिंग शिवाय काहीच होत नाही कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये. तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग केल्यानंतर ऑर्गनाइज, एक्झिक्युशन त्याचं महत्वाचं आहे. एक्झिक्युशन नंतर कंट्रोल. तुम्ही प्लॅनिंग केल्या भरपूर गोष्टी, पण त्या कंट्रोल त्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत की नाही, तुम्ही प्लॅनिंग केल्याप्रमाणे ते एक्झिक्युशन होतंय की नाही, ह्याचा चेक तुम्हाला ठेवायला लागेल. दॅट इज कंट्रोल. तुम्हाला टार्गेट दिली जातात पण त्या टार्गेटचा रिव्ह्यू होतो. तुम्हाला माहिती असेल की 3 क्वार्टरली रिव्ह्यू, 6 मंथली रिव्ह्यू, अॅन्युअल रिव्ह्यू असतो त्याचा हेड ऑफिस लेवलवरती, किंवा तुमचं झोनल ऑफिस असेल तर झोनल ऑफिसवरती. हा रिव्ह्यू कशासाठी? दॅट इज पार्ट ऑफ कंट्रोल.
आणि डायरेक्शन्स म्हणजे तुम्हाला इतर तुमच्या सहकाऱ्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं, त्यांना दिशानिर्देश देऊन त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. सो मॅनेजमेंट इज ऑल अबाउट दिस, की प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग अँड गिव्हिंग डायरेक्शन्स टू अचीव टार्गेट्स. तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन बद्दल मी अनेक वेळा सांगितलं तुम्हाला की डेटा आणि इन्फॉर्मेशन यातला फरक काय आहे, इन्फॉर्मेशन काय ते तर सांगता येईल का कोणाला? हे बेसिक्स तुम्हाला जर कळले तर पुढच्या गोष्टी समजणं सोपं आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, माहिती लागते कशाला मला नक्की, माहितीची गरजच काय? प्रत्येकाला आपल्याला माहिती लागते, आपल्या वैयक्तिक आयुष्यात लागते, आपल्या सामाजिक आयुष्यात लागते, आपल्या व्यावसायिक आयुष्यात लागते. माहिती ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी माहिती लागत असते. माहिती कशासाठी हवी मला, काय गरज काय माहितीची? माहितीचा उपयोग आपल्याला निर्णय घेण्यासाठी करायचा असतो. कुठलाही निर्णय घेत असताना आपल्याकडे जर माहिती नसेल त्याची व्यवस्थित, तर आपण तो निर्णय घेऊ शकणार नाही. अगदी साधी गोष्ट आहे, आज हवा ढगाळ आहे, पाऊस येईल का नाही हे मला म्हणजे ह्याचं मला जजमेंट घ्यावं लागतं सुरुवातीला घरातनं निघताना. किंवा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे का, त्यासाठी मी काय करणार की वेदर फोरकास्ट काय आहे बघणार, किंवा साधारण मागच्या वर्षी ह्या पिरियडमध्ये पाऊस पडला होता का, आपण घरच्यांच्या बरोबर बोलणार, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती माहिती मिळेल की त्या आज हवा नुसती ढगाळ आहे म्हणून मी छत्री किंवा रेनकोट कॅरी करायचा की नाही करायचा, हा डिसिजन घ्यायचा आहे मला. तर माहितीची आवश्यकता काय आहे, तर माहितीचा उपयोग मला निर्णय घेण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी आवश्यक असते माहिती. तर दुसरा शब्द ह्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मधला दुसरा शब्द आहे तो इन्फॉर्मेशन. म्हणजे इट इज अ प्रोसेस्ड डेटा. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळी की प्रोसेस्ड डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. त्याचं उदाहरणही दिलं होतं की तुमच्या शाखेमध्ये आज समजा डिपॉझिट झालेली आहे, एक 50 डिपॉझिट तुमच्याकडे झालेली आहे. त्या 50 डिपॉझिट मध्ये मॅनेजरना, तुमच्या ब्रांच शाखा अधिकाऱ्यांना हे हवंय की बाबा आज माझ्याकडं हाय व्हॅल्यूमचे कुठले डिपॉझिट झाले, से फॉर एक्झाम्पल 50,000च्या वरची डिपॉझिट्स किती झाले किंवा 1 लाखाच्या वरची डिपॉझिट्स किती झाले. तुम्हाला त्या 50 ट्रान्झॅक्शन मधनं फिल्टर आउट करावं लागेल, तो डेटा बाजूला काढावा लागेल की अशी किती ट्रान्झॅक्शन आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ही 50,000च्या वर आहे किंवा 1 लाखाच्या वर आहे. किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनचं उदाहरण जर घ्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल कात्रज डेअरीचं, त्यांच्या स्टोर्समध्ये शेकडो आयटम्स आहेत इन्व्हेंटरीमध्ये त्यांच्या. माझ्या कुठल्या आयटमची इन्व्हेंटरी ही रिऑर्डर लेवलच्या खाली गेली आहे हे मला बघायचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडचा जो डेटा आहे तो तुम्हाला फिल्टर आउट करावा लागेल. असे रेकॉर्ड्स बघावे लागतील की ज्याच्यामध्ये रिऑर्डर लेवल आपण ठरवलेल्यापेक्षा खाली गेलेली आहे. आणि हा डेटा ज्यावेळी तुम्ही बाजूला काढाल त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन. तर आपण मॅनेजमेंटची व्याख्या बघितली, इन्फॉर्मेशन बघितली, आणि सिस्टम पण मी तुम्हाला अनेक वेळा व्याख्या सांगितली. इट इज अ सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनेंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. तर ही पण एक सिस्टम आहे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही पण एक काइंड ऑफ सिस्टम आहे. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे घटक एकत्रित काम करत असतात, म्हणून ह्याला म्हणतात मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. आता मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम समजून घेण्या अगोदर आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन, जी माहिती मला निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे, ती माहिती कशी असावी ह्याचे काही स्टँडर्ड्स आहेत. ही माहिती कशा प्रकारची असावी जेणेकरून त्याच्या आधारावरती मला चांगल्या प्रकारचे निर्णय, चांगल्या प्रतीचे निर्णय घेता येतील. तर हे नोट करून घ्या तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर, की माहिती कशी असावी ह्याचे स्टँडर्ड्स आहेत. ज्या माहितीच्या आधारावरती आपण निर्णय घेणार
ती माहिती सगळ्यात पहिली गोष्ट इट हॅज टू बी ॲक्युरेट. ती माहिती अचूक पाहिजे. ती माहिती जर तुमची चुकीची असेल, अपूर्ण असेल, तर त्याच्या आधारावरती घेतलेले निर्णय तुमचे चुकीचे होणार पूर्णपणे. त्यामुळे सगळ्यात पहिली क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स इन्फॉर्मेशनची ही की ती माहिती अचूक पाहिजे, ॲक्युरेट. दुसरी महत्वाची गोष्ट माहितीच्या बाबतीतली की इट हॅज टू बी टाइमली. ती माहिती तुम्हाला वेळेत मिळाली पाहिजे. आज मला माझ्या मॅनेजमेंटकडे नोट पुटअप करायची आहे की माझ्याकडची ह्या आयटमची रिऑर्डर लेवल खाली गेलेली आहे, हे ऑर्डर्स मला पाहिजेत माझ्या स्टॉकमध्ये, नाहीतर माझं प्रोडक्शन चॅनल थांबेल. समजा ती माहितीच तुम्हाला उपलब्ध नाही, ती माहिती काढायलाच तुम्हाला 8 दिवस लागणार आहे, तर त्याचा काय उपयोग नाही. तुमची प्रोडक्शन लाईन बंद होऊन जाईल त्यामधल्या 8 दिवसाच्या काळामध्ये. कारण तो पार्ट तुमच्याकडे असणार, म्हणजे तो आयटम तुमच्याकडे असणार नाही, ते मटेरियल तुमच्याकडे असणार नाही, कारण तुमची ऑर्डरच जात नाही. ती ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला माहिती तर लागेल पहिल्यांदा की कुठले आयटम रिऑर्डर लेवलच्या खाली गेले. सो दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स इन्फॉर्मेशनची ही की इट हॅज टू बी टाइमली. ती वेळेत मिळणं तुम्हाला महत्वाचं आहे. वेळ हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. सो ॲक्युरेट, टाइमली. थर्ड ॲस्पेक्ट, तिसरा महत्वाचा ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिलायबिलिटी. रिलायबल इन्फॉर्मेशन हॅज टू बी रिलायबल. म्हणजे खात्रीशीर माहिती पाहिजे ती. म्हणजे हा म्हणतोय, तो म्हणतोय, त्याला तसं वाटतंय, मला असं वाटतंय, ह्याला काही अर्थ नाही. ती माहिती जी आहे ही रिलायबल पाहिजे, ती खात्रीशीर पाहिजे, त्याला काहीतरी बेस पाहिजे. ही माहिती जर रिलायबल नसेल तर पुन्हा तुमचे निर्णय चुकीचे होऊ शकतील. म्हणजे तुम्ही ऐकीव गोष्टीवरती जर तुमचे निर्णय घेतले तर ते चुकतील. सो तिसरा ऍस्पेक्ट त्यातला जो आहे दॅट इज रिलायबिलिटी. रिलायबल इन्फॉर्मेशन हॅज टू बी रिलायबल. आणि चौथा ऍस्पेक्ट यातला जो आहे त्याला आपण म्हणतो व्हॅल्युएबल. ती माहिती व्हॅल्युएबल पाहिजे, म्हणजे महत्व पाहिजे, त्याला महत्व पाहिजे त्या माहितीला. तर कुठलीही माहिती निर्णय घेण्यासाठी चांगल्या प्रतीची आपण कधी म्हणू शकतो, तर ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये जर असतील, मॅच होत असतील, तर आपण म्हणू शकतो की ती माहिती निर्णय घेण्यासाठी उत्तम आहे किंवा चांगली आहे. तर आता आपण इकडे येऊ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कडे. तर मग मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे नक्की काय? तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि म्हणलं की मला MIS खरेदी करायची आहे, तर असं काहीच मिळणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि मला कार घ्यायची म्हटल्यासारखं आहे. तुम्ही एखाद्या शोरूम मध्ये जरी गेला आणि म्हणला तुम्ही मला कार घ्यायची आहे, तो माणूस तुमच्या तोंडाकडे बघत राहील फक्त की नक्की काय तुम्हाला पाहिजे. तर आपण सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बसून प्लॅनिंग करतो की मला कुठल्या प्रकारची कार पाहिजे, कुठल्या ब्रँडची पाहिजे, किती सिटिंग कपॅसिटी किती पाहिजे, त्याची फ्युएल एफिशियन्सी किती पाहिजे, त्याचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे, ही सगळी माहिती घेतो आणि नंतर आपण त्या शोरूम मध्ये जातो. आपण तिथे जाऊन नुसतं नाही म्हणत की मला कार घ्यायची आहे. तर सांगायचा हेतू हा आहे की MIS हा पण असाच प्रकार आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन मला कार विकत घ्यायची असा म्हटल्याचा प्रकार आहे की मला MIS विकत घ्यायची. MIS असं नाहीये. MIS हा कन्सेप्ट आहे. मग काय आहे कन्सेप्ट नक्की? की MIS च्या माध्यमातून आपलं जे व्यवस्थापन करणारी मंडळी आहे, व्यवस्थापक मंडळी जी आहे, त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवण्याचं काम ज्याच्याद्वारे केलं जातं त्याला म्हणतो आपण MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. अशी सिस्टम की जी व्यवस्थापन किंवा कर्मचाऱ्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवण्याचं काम करते, त्याला म्हणायचं MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम.
मग प्रश्न असा येतो की MIS मग हे पूर्वी नव्हतं का? कम्प्युटर येण्यापूर्वी MIS नव्हतं का? तर असं काही नाहीये. MIS त्यावेळी पण होतं. MIS चा कन्सेप्ट त्यावेळी पण होता. पण त्यावेळी सगळी माहिती जी आहे ही मॅन्युअल स्वरूपात हाताने लिहिली जायची. रजिस्टर सगळी हाताने लिहिली जायची. त्याचे रिपोर्ट तयार करण्याचं काम हे हाताने व्हायचं. म्हणजे आत्ताच्या ह्या पिढीनं तर ह्या गोष्टी बघितल्याच नसतील. पण जे थोडेसे सिनियर आहेत त्या मंडळींना माहिती आहे की पूर्वी CBS होण्याच्या पूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली करत होतो. आज नवीन जॉईन झालेली बँकेमध्ये नवीन जॉईन झालेली मंडळी त्यांना हे रजिस्टर्सच काही माहित नाही, कारण सगळ्या गोष्टी सिस्टम वरतीच होत आहेत. कित्येक वेळा मी बघितलंय की लोकांना कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसं काढायचं हाच फॉर्म्युलाच माहिती नाही. EMI कसं वर्कआउट करायचं हा फॉर्म्युलाच माहित नाही. बँकेत काम करणाऱ्या मंडळींना ही किती बेसिक गोष्ट आहे की सिंपल इंटरेस्ट कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसं काढायचं. मी ज्यावेळी एक्सेलचं सेशन घेईन त्यावेळी तुम्हाला विचारेन हा फॉर्म्युला काय, बघू किती जणांना सांगता येतो. मी तुम्हाला आज खरं तर हे सांगायला नाही पाहिजे होतं, पण बघा तुम्हाला प्रयत्न करून बघू त्यावेळी काढता येतो का तो फॉर्म्युला. तर ह्या गोष्टी पूर्वी नव्हत्या का? तर नाही, पूर्वी पण ह्या MIS सिस्टम ही पूर्वी पण होती, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम पूर्वी पण होती, पण त्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली व्हायच्या, हाताने केल्या जायच्या. आणि त्याच्यामध्ये जशी जशी प्रगती होत गेली, कम्प्युटर्स आले 90च्या दशकामध्ये, आणि नंतर आपण कम्प्युटरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे स्पीड, स्टोरेज, प्रोसेसिंग स्पीड, स्टोरेज स्पीड, ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण त्याच्यामध्ये करून घ्यायला लागलो. आणि आपल्याला माहिती हवी त्यावेळी हवी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागली. या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? तर ह्या कम्प्युटरचा आपण टूल म्हणून वापर केला त्याच्यामध्ये. तर MIS हा कन्सेप्ट पूर्वी पण होता, पण MIS कन्सेप्ट खऱ्या अर्थाने त्याचा फायदा आपल्याला कधी झाला? तर कम्प्युटरायझेशन नंतर झाला. कारण कम्प्युटरची जी वैशिष्ट्य आहे, स्पीड, ॲक्युरसी, व्हॉल्यूम ऑफ डेटा स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण त्याच्यामध्ये करू लागलो. तर हा कन्सेप्ट आहे बेसिकली MIS चा. आपण थोडस आता हे PPT बघू, याच्यामध्ये काय आहे थोडस आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी आता तुम्हाला एवढा वेळ हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की MIS असं काही तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड प्रोडक्ट मिळणार नाही. MIS हे बेसिकली कन्सेप्ट आहे. ओके. आणि ह्याचा उपयोग काय होतो? तर ऑपरेशनल लेवलवरती काम करणारी जी मंडळी आहे त्यांना त्यांचे डिसिजन्स घेण्यासाठी या माहितीचा उपयोग त्याच्यामधनं होतो. आणि इथं म्हणलंय की कम्प्युटर इज ओनली अ कंपोनंट. त्याच्यामध्ये कम्प्युटर हा फक्त एक घटक आहे. कम्प्युटर म्हणजे MIS नव्हे, किंवा MIS कम्प्युटरच्याच माध्यमातून होतं असंही नाही. दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर कम्प्युटर हे एक साधन आहे MIS डेव्हलप करण्यामध्ये. हे पक्क लक्षात ठेवा, डोक्यामध्ये ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे MIS कुठलीही डेव्हलप होत असताना, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम डेव्हलप होत असताना त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा रोल खूप मोठा आहे. म्हणजे व्यवस्थापनाला त्या कंपनीचं, त्या संस्थेचं व्यवस्थापन करत असताना काय माहिती त्यांना आवश्यक आहे निर्णय घेण्यासाठी, हे त्यांनीच तर सांगायचं आहे ऍक्च्युली व्यवस्थापनाने. हे आम्हाला काय माहित नाही, तुमचं तुम्ही तयार करा, आम्ही फक्त माहिती वापरणार असं नाही. त्यांना स्वतःहून सांगायला लागेल पहिल्यांदा की मी समजा तुमचे HR मॅनेजर आहेत, फायनान्स मॅनेजर आहेत, तुमचे क्रेडिट हँडल करणारे मॅनेजर आहेत. या प्रत्येक मॅनेजरनी या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की तुम्हाला त्यांना निर्णय घेण्यासाठी नक्की काय माहिती आवश्यक आहे. तर कुठल्याही संस्थेमध्ये MIS डेव्हलप करायची असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थापनाने सहभाग घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असलाच पाहिजे. So, essence of MIS is integrated planned system and not the islands of mechanization. तर ही एक इंटिग्रेटेड, एकत्रित अशी असलेली सिस्टम आहे. इंटिग्रेटेड प्लॅन्ड सिस्टम. मी मगाशी म्हटलं की प्लॅनिंग आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ही MIS काय आहे? तर ही अशा प्रकारची एक इंटिग्रेटेड अँड प्लॅन्ड सिस्टम आहे.
आता निर्णय घेत असताना कुठल्याही व्यवस्थापकाला तिन्ही प्रकारची माहिती लागते. म्हणजे त्या व्यवस्थापकाला ही माहिती करून घ्यावी लागते की पूर्वी काय झालं होतं ह्याच्या बाबतीत, आत्ता काय परिस्थिती आहे आणि काय होऊ शकतं, म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर प्रोजेक्टेड इन्फॉर्मेशन, या तिन्ही गोष्टीची आवश्यकता त्या व्यवस्थापकाला लागत असते. सो MIS इज अन ऑर्गनाइज्ड मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग हे तिन्ही प्रकारची माहिती, ज्याच्यामध्ये पूर्वीची माहिती, सध्याची माहिती आणि काय होऊ शकतं, या तिन्हीची माहिती माझ्या MIS सिस्टमला देता आली पाहिजे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिस्टम शुड हॅव अ सिस्टमॅटिक फॉर्मल असेंबलेज ऑफ कंपोनेंट्स दॅट परफॉर्म डेटा प्रोसेसिंग ऑपरेशन्स टू मीट लीगल अँड ट्रान्झॅक्शनल डेटा प्रोसेसिंग रिक्वायरमेंट. आता निर्णय घेत असताना निर्णय तुमच्या संस्था चालवण्यासाठी तुम्हाला निर्णय तर घ्यावेच लागतात, पण आपली कुठलीही संस्था असो, ती कात्रज डेअरी सारखी संस्था असो, PDCC बँक असो, गोदावरी बँक असो किंवा कुठलीही बँक असो, ही संस्था चालवत असताना आपण आपलं नियमन जे आहे, आपलं रेग्युलेशन जे आहे, ते रेग्युलेशन सरकारी व्यवस्थेकडून केलं जातं. त्याचे रेग्युलेटर्स आहेत. तर माहिती जी जनरेट होत असते, ह्या MIS मधनं जनरेट होणारी जी माहिती आहे, जी तयार होणारी माहिती आहे, ही आपली संस्था चालवण्यासाठी तर लागतेच लागते, पण त्या व्यतिरिक्त मला कंप्लायन्स पर्पजसाठी सुद्धा माहिती जनरेट करायला लागते, जी मला पिरियॉडिकली रिपोर्टिंग करायचं असतं. त्याचं तुम्ही RBI ला रिपोर्ट पाठवता, नाबार्डला रिपोर्ट पाठवता, सहकार खात्याला तुम्ही माहिती पाठवता, या सगळ्या गोष्टी MIS च्या माध्यमातून तर होत असतात सगळ्या. तर MIS चं काम काय आहे की MIS चं काम फक्त इंटरनल लोकांना माहिती पुरवणं हा नसून, म्हणजे हा फक्त नसून, तुमचे जे रेग्युलेटर्स आहेत त्यांनाही माहिती त्याच्यामधनं आपल्याला देता येते त्या MIS सिस्टम. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजर्स ॲट ऑल लेवल्स फॉर कॅरिंग आउट देअर फंक्शन्स. ते आपण बघितलं मगाशी की माझ्या सगळ्या व्यवस्थापकांना त्यांचं काम करण्यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता असते, आणि ते निर्णय घ्यायला मदत करणारी जी सिस्टम आहे त्याला आपण म्हणतो MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ युजफुल रिपोर्ट्स ॲज रिक्वायर्ड टू इंटरनल अँड एक्सटर्नल कॉन्स्टिट्युएंट्स. इंटरनल म्हणजे आपले इंटरनल लोक, संस्थेत काम करणारी लोक, आणि एक्सटर्नल कोण, तर हे आपले रेग्युलेटर्स. ते रेग्युलेटर्स असतील, आपले कस्टमर्स असतील किंवा प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स असतील, म्हणजे नॉर्मल सिटीजन्स. तर ह्या सगळ्यांना आवश्यक असलेली माहिती पुरवण्याचं काम ही MIS सिस्टम करत असते. आज कम्प्युटरचा रोल कशामध्ये आलाय ते इथं मेन्शन केलंय बघा थोडंसं, की सिन्स द फॅक्ट्स आर टू मेनी अँड कीपिंग ट्रॅक ऑफ देम मीन्स गेटिंग बेक डाऊन इन अ डे टू डे रुटीन मॅटर्स. म्हणजे आज आपल्याला इतका डेटा प्रोसेस करावा लागतो निर्णय घेण्यासाठी, माहिती जनरेट करण्यासाठी आपल्याला, की मॅन्युअली त्याचा विचार करणं कठीण आहे आजच्या घडीला. पूर्वी करायचो आपण, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा आपला ही माहिती एकत्रित करण्यासाठी. त्याचं कन्सॉलिडेशन, कंपायलेशन आणि रिपोर्ट जनरेशन, या 3 गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये प्रचंड वेळ लागायचा. आज पुणे जिल्हा बँकेसारखी बँक लक्षात घ्या की आज आपण जर CBS नाही आहे असं 1-2 मिनिटं विचार केला, थोडं विचार करून बघा काय परिस्थिती होईल. तुमच्या जवळजवळ 300 शाखा आहेत, त्या 300 शाखांमधनं डेटा बाय पोस्ट, बाय कुरिअर तुमच्या झोनल ऑफिसला जाणार, झोनल ऑफिसमधनं हेड ऑफिसला जाणार, आणि त्यानंतर ती माहिती एकत्रित करून बोर्डासमोर ठेवली जाणार. हे सगळं करण्यासाठी वेळ लागेल का नाही लागणार? तर त्याचं उत्तर आहे येस, डेफिनेटली लागणार. तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाचा कालावधी ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागेल. आणि मी तुम्हाला म्हणलं मगाशी की इन्फॉर्मेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे दॅट इज इट हॅज टू बी टाइमली, म्हणजे ती वेळेत मिळणं महत्वाचं आहे. तुमची ऍसेट्सची पोझिशन, लायबिलिटीची पोझिशन, तुमची NPA ची पोझिशन ही क्षणोक्षणी बदलत असते. तुमच्या बोर्डासमोर जर 15 दिवस आधीची माहिती मी ठेवली NPA पोझिशन, त्याचा काहीच उपयोग नाही. ते जे निर्णय घेतील ते 15 दिवसाच्या आधीच्या माहितीवरती आधारित निर्णय घेतील. त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेले असतील या मधल्या 15 दिवसामध्ये. तर हा पॉइंट जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो काय म्हणतोय
की अशा प्रकारची माहिती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आज. मी तुम्हाला मागं मला वाटतं एकदा सांगितलं होतं की एसबीआयचा सर्व्हर किती ट्रान्झॅक्शन हँडल करतो. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का की तुमच्या बँकेमधला तुमच्या बँकेचा जो सर्व्हर आहे त्या बँकेच्या सर्व्हरची कपॅसिटी काय आहे, किती ट्रान्झॅक्शन हँडल करण्याची क्षमता आहे तुमच्या सर्व्हरकडे? जर तुम्ही एसबीआयचे काहीतरी 65,000 पर सेकंद मला सांगितलं तुम्हाला. नाही 65,000 नाही, 1500 ट्रान्झॅक्शन जवळजवळ पर सेकंड. पर सेकंड. हो हो. ह्याच्यावरनं विचार करा तुम्ही की किती कपॅसिटीचा सर्व्हर तो असेल आणि किती ट्रान्झॅक्शन होत असतील एसबीआयचे. तर हा इतका मोठ्या प्रमाणात डेटा जर जनरेट होत असेल, तुम्ही कुठलीही कंपनी घ्या त्याच्यासाठी, IRCTC घ्या फॉर एक्झाम्पल. म्हणजे आपण आज सगळेजण रेल्वेची रिझर्वेशन जे आहेत ते आपण घरी बसून करतो. म्हणजे फक्त एक व्यक्ती करत नसते तर लाखो लोक संपूर्ण भारतातनं हे व्यवहार करत असतात. तर जनरेट होणारी ट्रान्झॅक्शन किती असतील ह्याचा विचार करा फक्त थोडासा. आणि तितकी ट्रान्झॅक्शनचं जर अनालिसिस करायचं असेल, मला त्याचं विश्लेषण जर करायचं असेल तर ते किती किचकट होईल का. म्हणजे IRCTCचं जे मॅनेजमेंट आहे किंवा एसबीआयचं जे मॅनेजमेंट आहे किंवा अगदी तुमच्या पुणे जिल्हा बँकेचं मॅनेजमेंट धरू आपण. आज तुमच्या 300 शाखा आहेत, त्या 300 शाखामध्ये एक ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 80 ते 100 ट्रान्झॅक्शन धरा प्रत्येक दिवसाची. किती ट्रान्झॅक्शन झाली टोटल दिवसाची? 300 गुणिले 80 करा, 8 त्रिक 24, 24,000 ट्रान्झॅक्शन झाली पर डे. इतकी ट्रान्झॅक्शन तुमचा सर्व्हर हँडल करतो, इतकी ट्रान्झॅक्शन तुमची जनरेट होत आहेत. आणि ह्या व्यवहारावरती आधारित निर्णय जे आहेत हे तुमच्या व्यवस्थापनाला घ्यायचे आहेत, शाखा अधिकाऱ्याला घ्यायचे आहेत, त्याच्या वरचे जे ऑफिसर्स आहेत, हेड ऑफिस मध्ये काम करणारे, झोनल ऑफिस मध्ये काम करणारे, ह्या सगळ्यांना ह्या माहितीच्या आधारावरती निर्णय घ्यायचे. तर हा पॉइंट काय म्हणतोय की हे असे निर्णय घेणं आजच्या घडीला सोपं नाहीये. म्हणून आपण कम्प्युटर्स वापरतो, म्हणजे कम्प्युटरची पॉवर आपण इथं वापरून घेतो. आणि कम्प्युटरचा उपयोग आपल्याला कुठं होतो याच्यामध्ये, इथं जो शब्द दिलाय याला म्हणतात एक्सेप्शन रिपोर्ट्स. म्हणजे असाधारण व्यवहार कुठले कुठले झाले तुमच्या बँकेमध्ये. बँकेचं उदाहरण मी वारंवार ह्याच्यासाठी घेते कारण हे समजून घेणं तुम्हाला थोडंसं सोपं आहे की याच्यामध्ये एक्सेप्शनल ट्रान्झॅक्शन असा एक कन्सेप्ट असतो. म्हणजे काय की मगाशी मी तुम्हाला जसं म्हणलं की केवायसी अँटी मनी लॉन्ड्रिंग पॉलिसी असेल तुमच्या प्रत्येक बँकेमध्ये. किती जणांनी तुमच्यापैकी वाचली ही पॉलिसी? तुमच्या बँकेची केवायसी पॉलिसी किती जणांनी वाचली? कोण वाचत नाही आपण. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला तुमच्या संस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि समजा माझ्या हायर अथॉरिटीजना असा एक रिपोर्ट हवाय की मगाशी मी तुम्हाला ते उदाहरण देत होतो की आज 1 लाखाच्या वर कॅश डिपॉझिट्स कोणी कोणी केली किंवा कॅश कोणी भरली. आता ती कॅश भरणारी संस्था किंवा हे जर पेट्रोल पंप किंवा ज्याच्याकडे कॅशचा व्हॉल्यूम रोज जास्त आहे असं असेल तर ठीक आहे. पण एखादी व्यक्ती की जी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की ती एका साध्या कंपनीमध्ये एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करते की एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि तो रोज येऊन तुमच्याकडे लाख रुपयाची कॅश भरतोय, तर ऑटोमॅटिकली तो रेड अलर्ट जनरेट व्हायला पाहिजे तुमच्या सिस्टममध्ये किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा. तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या. पण आजच्या घडीला हे शक्य आहे का? ह्याला आपण म्हणतो एक्सेप्शनल रिपोर्टिंग. तुम्ही पॉलिसीमध्ये ठरवलंय, तुमच्या ऍडव्हान्सेस पॉलिसीमध्ये ठरवलंय की ब्रँच मॅनेजरला इतकी पॉवर, त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना लोन सँक्शनिंगची इतकी पॉवर, त्याच्या वरचे लोन सँक्शन हे बोर्ड करणं, हे तुम्ही सगळं ठरवलंय. पण एखाद्याने त्याच्यामध्ये फ्रॉड केलाय आणि ही माहिती आपल्याला काढायची आहे, तर ही माहिती तुम्हाला सहजपणे उपलब्ध होणार नाही जर हे मॅन्युअल असेल तर. पण कम्प्युटराइज सिस्टम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य आहे.
आणि हा उपयोग टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे आहेत ह्या ऑर्गनायझेशन आपल्या बँकिंग सिस्टमचा उपयोग ह्या अँटी नॅशनल एलिमेंट्स जे आहेत हे करून घ्यायचे आपले. म्हणून आपण केवायसी आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग पॉलिसी तयार केली. म्हणजे करायला आपल्याला सांगितलं आपल्या रेग्युलेटर्सनी ही प्रत्येक बँकेकडे असली पाहिजे आणि ती तुम्ही फॉलो केली पाहिजे. आणि ती जर तुम्ही व्हायलेट केली, डेव्हिएशन केलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला प्रचंड मोठा दंड त्याच्यामध्ये होऊ शकतो. तो दंड लाखो रुपयामध्ये आहे आजच्या घडीला. तर अशा प्रकारच्या गोष्टी ह्या पूर्वी करणं आपल्याला सहज शक्य नव्हतं, जे आज कम्प्युटर असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य झाल्या. तर मॅनेजमेंट MIS ची व्याख्या मी आता तुम्हाला ही सगळी प्रस्तावना दिली आतापर्यंत, म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट थोडक्यात समजून देण्याचा प्रयत्न केला. आता याची पुस्तकी व्याख्या काय आहे? मगाशी जसं मॅनेजमेंटची व्याख्या तुम्ही सांगत होता वाचून, पण ही व्याख्या वाचून बघा. डेव्हिड ओल्सन यांनी केलेली व्याख्या आहे, इंटिग्रेटेड युजर मशीन सिस्टम डिझाइन्ड फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू सपोर्ट ऑपरेशनल कंट्रोल, मॅनेजमेंट कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग फंक्शन्स इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे काय की ही इंटिग्रेटेड सिस्टम आहे. कोणाची? तर युजर मशीन सिस्टम्स, म्हणजे मनुष्य आणि यंत्र या दोघांची एक एकत्रित सिस्टम आहे. ही कशासाठी डिझाईन केली आहे? डिझाईन फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन सपोर्ट टू, म्हणजे माहिती पुरवण्यासाठी. माहिती कशासाठी? तर निर्णय घेण्यासाठी. निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवण्यासाठी. कुणाला? तर ऑपरेशनल लेवलवरती काम करणारे, म्हणजे तुमच्या शाखेमध्ये काउंटरला काम करणारे क्लरिकल स्टाफ, तुमचे पासिंग ऑफिसर्स, ब्रांच मॅनेजर्स, अकाउंटंट, कॅशियर, या सगळ्यांना आवश्यक असलेली माहिती. त्यानंतर मॅनेजमेंट कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग फंक्शन्स, ह्या तिन्ही गोष्टीसाठी आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचं काम करणारी व्यवस्था, त्याला म्हणायचं MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. द इन्फॉर्मेशन सिस्टम मेक्स यूज ऑफ रिसोर्सेस. मी मगाशी तुम्हाला म्हणलं ना की कम्प्युटर हे एक त्याचं फक्त टूल आहे, त्याच्यामधलं एक साधन आहे MIS डेव्हलप करण्यामधलं. तर द इन्फॉर्मेशन सिस्टम्स मेक यूज ऑफ रिसोर्सेस. संसाधनं कुठली लागतात MIS डेव्हलप करण्यासाठी मला? तर हार्डवेअर, ज्याला आपण सर्व्हर, डेस्कटॉप्स हे जे म्हणतो त्याला हार्डवेअर. सॉफ्टवेअर, DBMS आहे किंवा तुमचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, CBS सॉफ्टवेअर तुमचं आहे, ERP सॉफ्टवेअर आहे, ते मला लागेल. हार्डवेअर लागेल, सॉफ्टवेअर लागेल. हे चालवण्यासाठी मला मॅनपॉवर लागेल. म्हणजे मॅनपॉवर लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडं माझ्या प्रोसिजर्स, सिस्टम्स अँड प्रोसिजर्स म्हणतो आपण त्याला, त्या सिस्टम्स अँड प्रोसिजर्स माझ्याकडे माझ्या असल्या पाहिजेत संस्थेच्या. म्हणजे काय की ह्या पॉलिसीज मी वारंवार तुम्हाला जे सांगतोय की तुमच्याकडे KYC पॉलिसी आहे, KYC अँटी मनी लॉन्ड्रिंग पॉलिसी आहे, ALM पॉलिसी आहे, तुमच्याकडं लोन पॉलिसी आहे, डिपॉझिट पॉलिसी तुमच्याकडे आहे, फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी आहे. अनेक प्रकारच्या पॉलिसीज तुमच्याकडे आहेत. इंटरनल चेक्स अँड कंट्रोलसाठी तुमच्याकडे वेगवेगळ्या पॉलिसी आहे, HR पॉलिसी आहे. कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आहेत का नाही आहेत तुमच्याकडे पॉलिसीज या सगळ्या? निश्चितपणे आहेत. तुम्ही जरी बघितल्या नसतील तरी तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही चौकशी करा, या सगळ्या पॉलिसीज तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये मिळतील. तर कुठलीही MIS डेव्हलप करत असताना तुमच्या पॉलिसीज, पहिली गोष्ट तुमच्याकडे पॉलिसीज पाहिजे. मग त्या पॉलिसीज मध्ये एखादी गोष्ट ठरली की माझी रिक्रुटमेंट कशी होईल, मग ती रिक्रुटमेंट कशी करायची ह्याच्यासाठी प्रोसिजर दिलेली असते, त्याला म्हणतो आपण प्रोसिजर्स. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे पॉलिसीज असल्या पाहिजे, त्यानंतर प्रोसिजर्स. म्हणजे त्या पॉलिसी मधली गोष्ट, एखादी गोष्ट करण्यासाठी मला स्टेप बाय स्टेप 1 2 3 4 अशा काहीतरी स्टेप्स लागतील, त्या स्टेप्स म्हणजे प्रोसिजर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत MIS डेव्हलप करत असताना. तर डेव्हिड एंड ओल्सन यांनी व्याख्या केलेली ही अशी आहे की इट इज अन इंटिग्रेटेड युजर मशीन सिस्टम डिझाइन्ड फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन सपोर्ट
information to support operational control, management control and decision making functions in an organization. तर ही व्याख्या पक्की लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची व्याख्या आहे. तर MIS ची व्याख्या आपण आता इथं बघितली. आता MIS चे कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण की MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमची वैशिष्ट्य काय आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. यातलं पहिलं वैशिष्ट्य काय की इन्फॉर्मेशन शुड फ्लो फ्रॉम द राईट लेवल ऑफ द अथॉरिटी टू द लेवल वेअर द डिसिजन्स आर बीइंग टेकन. म्हणजे निर्णय घेणारा जो अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडे पोहोचलेली माहिती ही त्या ठराविक चॅनल मधनच जाणं आवश्यक आहे. मगाशी मी तुम्हाला याबद्दल बोललो की ती माहिती ठराविक व्यक्तीकडनंच आलेली माहिती ही रिलायबल असेल. रिलायबल फॅक्टर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, तो हाच आहे. इन्फॉर्मेशन शुड फ्लो फ्रॉम द राईट लेवल ऑफ अथॉरिटी टू द लेवल वेअर डिसिजन्स आर बीइंग टेकन. कोणी येऱ्यागेरांना जी दिलेली माहिती आहे त्याच्या आधारावरती निर्णय घेता येऊ शकत नाही. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे की इन्फॉर्मेशन शुड कम फ्रॉम द राईट लेवल. अधिकाऱ्याकडे ते राईट लेवलवरनं आली पाहिजे. each decision's information requirement should be anticipated. म्हणजे काय की मला निर्णय घेण्यासाठी माहिती कुठली आवश्यक आहे हे त्या व्यवस्थापकांनी सांगणं आवश्यक आहे. त्यांनी ते अँटिसिपेट करणं आवश्यक आहे. अँटिसिपेट करणं म्हणजे आडाखे बांधणं आपण म्हणू त्याला, की मला ह्या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे माझा निर्णय घेण्यासाठी. तर ते अँटिसिपेशन त्या अधिकाऱ्याचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. अँटिसिपेटेड सो दॅट ऑल द रिलेव्हंट डेटा आर असेंबल्ड अँड मेड अवेलेबल ऍट द डिसिजन पॉइंट. ते जर त्यांनी त्याच्यामध्ये जर त्याला क्लॅरिटी असेल, व्यवस्थापकाला जर क्लॅरिटी असेल की मला निर्णय घेण्यासाठी ही माहिती पाहिजे, मग ही माहिती पाहिजे एकदा हे ठरल्यानंतर ही माहिती मग नंतर कुठून घ्यायची, कुठून घ्यायची, कशी घ्यायची, कधी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी नंतर एका पाठोपाठ एक ठरवता येऊ शकतात. तर दुसरं वैशिष्ट्य MISचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ MIS काय आहे की इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट्स ह्या त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती क्लिअर सांगणं आवश्यक आहे आपल्याला. द कलेक्शन अँड डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन should proceed in a systematic manner in order that the completeness and consistency are maintained. माहितीचे जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये हे दोन पण त्याच्यामध्ये ऍड करा तुम्ही. इट हॅज टू बी टाइमली, इट हॅज टू बी ॲक्युरेट, टाइमली, रिलायबल अँड व्हॅल्युएबल. इन ॲडिशन टू दॅट इन्फॉर्मेशन ही कम्प्लीट पाहिजे, म्हणजे पूर्ण पाहिजे. आपण त्याला हॉचपॉच म्हणतो, म्हणजे अर्धवट माहिती जर असेल तर अर्धवट माहितीच्या आधारावरती आपण निर्णय घेऊ शकत नाही. तर जी माहिती कलेक्ट केली जाईल, जी माहिती एकत्रित केली जाईल किंवा माहिती पाठवली जाईल, ती माहिती ही कम्प्लीट पाहिजे आणि कन्सिस्टंट पाहिजे. म्हणजे मी जानेवारीमध्ये एक रिपोर्टिंग करतोय, फेब्रुवारीमध्ये वेगळंच रिपोर्टिंग करतोय, मार्चमध्ये वेगळंच रिपोर्टिंग करतोय, म्हणजे त्याला म्हणजे या तिन्हीचा काही ताळमेळ जर लागत नसेल, सो दॅट इज नॉट अ कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन. कारण फेब्रुवारीमध्ये पाठवलेली माहिती ही जानेवारीच्या आधारावरतीच पुढे गेलेली माहिती आहे ना, त्यामुळे त्या दोन्हीमध्ये तफावत नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हा आणखीन एक महत्वाचा फॅक्टर आहे. नंतर इन्फॉर्मेशन शुड बी प्रेझेंटेड इन अ फॉर्म विच विल फॅसिलिटेट डिसिजन मेकिंग. म्हणजे निर्णय घेत असताना त्या व्यक्तीला, आवश्यक असलेल्या त्या व्यक्तीला माहिती कशी पुरवली पाहिजे, तर ती सोपी पाहिजे त्याला निर्णय म्हणजे इंटरप्रिटेशनसाठी. म्हणजे त्या आधारावरती निर्णय घेण्यासाठी ती माहिती त्याला पटकन त्याचं पृथक्करण करून, त्याचं विश्लेषण करून त्याला डिसिजन घेता आला पाहिजे. ती माहिती त्याला देताना तुम्ही जर इतक्या कॉम्प्लिकेटेड पद्धतीने दिली आणि सगळे नंबर्सच त्याला तुम्ही जर दिले, तर त्याला ते माहिती समजून घ्या, म्हणजे त्याच्या आकलनामध्येच त्याचा भरपूर वेळ निघून जाईल. ती माहिती काय हे समजून घेण्यामध्येच त्याचा वेळ निघून जाईल. त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याला ग्राफ दिले, तुमची माहिती जी आहे ती ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये दिली, तर त्याला पटकन त्याच्यावरती डिसिजन घेता येऊ शकतो.
तर इन्फॉर्मेशन शुड बी प्रेझेंटेड इन अ फॉर्म विच विल फॅसिलिटेट डिसिजन मेकिंग, वेदर इट इज रुटीन ऑर इनोव्हेटिव्ह. म्हणजे ती नित्यनेमाची माहिती असू दे किंवा एखादी नवीन प्रकारची माहिती असू दे, ती माहिती तुम्हाला अशा पद्धतीनं द्यायला देता आली पाहिजे की त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विश्लेषण त्या व्यक्तीला करणं सोपं गेलं पाहिजे. त्यानंतर द सिस्टम मस्ट रेकग्नाइज फंक्शनल अँड पर्सनल रिलेशनशिप्स. शेवटी निर्णय घेणारी ही व्यक्ती आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स म्हणतो आपण ऑर्गनायझेशन मधल्या, ह्या पण खूप महत्वाच्या आहेत. कुठलीही इन्फॉर्मेशन सिस्टम डेव्हलप करत असताना ती इन्फॉर्मेशन कोण वापरणार आहे, तर ह्या गोष्टी पण विचारात घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ही वैशिष्ट्य आहेत MIS ची. The system must be flexible and adaptable to changes in the user's requirement. म्हणजे MIS सिस्टम ही फ्लेक्झिबल पण पाहिजे. म्हणजे मी आज माझ्या सिस्टम मध्ये काम करणाऱ्या लोकांना सांगितलं की मला अमुक एका प्रकारची माहिती तयार करून द्या मला निर्णय घेण्यासाठी, त्यांनी तयार करून दिली. उद्या त्या मॅनेजरनी परत सांगितलं की नाही मला अरे अशी नको आहे, थोडस त्याच्यामध्ये चेंजेस करून हा कॉलम इकडे कर, हा कॉलम तिकडे कर, ह्याचा ऍव्हरेज पाहिजे मला, ह्याच्यामधला मॅक्झिमम मिनिमम पाहिजे. मग सिस्टमवाले लोक जर वैतागले त्याच्यामध्ये, ते म्हटले नाही नाही हे असं होत नाही. हे पूर्वी व्हायचं पूर्वीच्या काळामध्ये, कारण पूर्वी हे सगळं टेक्नॉलॉजी ड्रिव्हन होतं. म्हणजे लोक सांगायचे की नाही हे सिस्टम मध्ये असंच होतं, पण आज तशी परिस्थिती नाही आहे. आज युजरला जी आवश्यकता आहे, निर्णय घेण्यासाठी जी माहिती आवश्यक आहे, ती माहिती त्या सिस्टमला देता आली पाहिजे. म्हणजे रादर दॅन टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टम आज न राहता या सगळ्या गोष्टी या युजर ड्रिव्हन झाल्या. म्हणजे युजर सांगतो की मला ही माहिती अशी अशी द्या, ती सिस्टम देते त्याच्यामध्ये, की सिस्टम मधनं देता येऊ शकते. तर ह्या गोष्टी अशा बदलल्या. तर MIS तुमची जी आहे ही फ्लेक्झिबल पाहिजे. आणि जे चेंजेस होत आहेत, आरबीआयच्या रिक्वायरमेंट, आरबीआयचा ऍक्ट ज्यावेळी झाला तर त्यावेळेपासून काही त्यांच्या रिक्वायरमेंट सेम नाहीये. ह्या त्यांच्या रेग्युलेटरी रिक्वायरमेंट ज्या आहेत ह्या चेंज होत आहेत. रोज नवीन नवीन चेंजेस आरबीआय आपल्याला सांगते की या गोष्टी पाहिजेत, आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत, ह्या गोष्टी तुम्ही सबमिट करा. तर हे चेंजेस करता आले पाहिजेत सिस्टम मध्ये. म्हणजे ती सिस्टम रिजिड असता कामा नये. म्हणजे हे चेंजेस आता हे एकदा केलं की पुढच्या मध्ये चेंजेस होणारच नाही, अशी सिस्टमचा काही उपयोग नाही. तर MIS जी आहे, MIS शुड बी फ्लेक्झिबल अँड अडॅप्टेबल. म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे, त्या सिस्टम मध्ये लवचिकता असली पाहिजे. द सिस्टम शुड इन्क्लूड सम प्रोसिजर्स फॉर मेजरिंग अँड मॅचिंग कॉस्ट ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन. हे पण अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एखादी माहिती व्यवस्थापकांनी किंवा वरिष्ठ व्यवस्थापनाने मागितली ठीक आहे, त्यांना डिसिजन घेण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे, हे पण ठीक आहे. पण ती माहिती काढण्यासाठी तुम्हाला जर प्रचंड मोठा खर्च येत असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन मार्क लागू शकतो की मी एवढे पैसे खर्च करून ही माहिती हे फिजिबल आहे का, म्हणजे मला परवडणारा आहे का. कशाच्या अर्थानं म्हणतोय मी की मी अमुक एक माहिती काढण्यासाठी 50,000 रुपये खर्च करावेत का. मी हे जर 50,000 रुपये खर्च केले तर मला त्यातनं माझा फायदा 50,000 पेक्षा जास्त होणार आहे का, मला लाखभर रुपये फायदा त्याच्यामध्ये होणार आहे का. तर ठीक आहे, 50,000 रुपये खर्च करायला हरकत नाही. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे वैशिष्ट्य तेच सांगतं की जी माहिती तयार केली जाते त्याची व्हॅल्यू आपल्याला कळली पाहिजे. ती माहिती तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आहे आणि तो खर्च हा वर्थ आहे का, तितका खर्च करणं हे वर्थ आहे का, ह्याचा निर्णय पण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. तर MIS ची ही काही वैशिष्ट्य आहेत, ही तुम्हाला मी आता इथे सांगितली. पुढे जाण्यापूर्वी तुमचा काही प्रश्न आहे का सांगा आधी.
आतापर्यंत मी तुम्हाला जे MIS चं सांगतोय हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. म्हणजे हे तुम्हाला MIS कुठेही दिसणार नाही. तुमच्या सिस्टम मध्ये एक ऑप्शन तुम्हाला कदाचित दिसेल MIS रिपोर्ट्स नावाचा. तो तुम्ही बघितला असेल आय एम शुअर. तुमचा सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असताना त्याच्यामध्ये एक रिपोर्ट मेनू मध्ये तुम्हाला हा शब्द दिसला असेल नाही, डेफिनेटली. बघितलाय का कोणी असा ऑप्शन बघितलाय का तुमच्या सिस्टम मध्ये? तर तोच तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय की MIS चा कन्सेप्ट याच्यामध्ये. कुणाला काही शंका आहे का? व्हिडिओ ऑन करा जरा सर्वांनी. तुमच्या सिस्टम मध्ये तुम्ही हा ऑप्शन बघितलाय का कधी? MIS रिपोर्ट्स असा ऑप्शन बघितलाय का? Yes, sir. Right now, the MIS backdated report process. तर आता मी तुम्हाला जो कन्सेप्ट इथे सांगतोय समजावून मगापासून, तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला का? MIS म्हणजे काय? MIS बद्दल, sir. MIS म्हणजे काय? MIS ची वैशिष्ट्य काय? MIS चे कंपोनेंट्स काय? या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला आता इथे सांगितल्या. इन्फॉर्मेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय? इन्फॉर्मेशनची क्वालिटी ही कशी बघितली जाते? या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगतो. तुमच्या सिस्टम मध्ये जो MIS चा ऑप्शन आहे त्यातनं कुठल्या प्रकारचे रिपोर्ट तुम्ही जनरेट केले? थोडस आठवून बघा, काय आठवतंय का तुम्हाला? Dead stock report. डेड स्टॉक रिपोर्ट, बरोबर. अजून तुमचे जे रुटीन रिपोर्ट असतात सगळे, म्हणजे जे तुम्हाला पिरियॉडिकली जनरेट करता तुम्ही, मंथली, क्वार्टरली, इयरली, हे रिपोर्ट्स नॉर्मली त्याचं स्ट्रक्चर फिक्स असतं. म्हणजे ते रिपोर्ट तुम्हाला कदाचित हेड ऑफिसला पाठवायला लागत असतील. ही सिस्टम आता बऱ्याच ठिकाणी आउटडेटेड झाली. पूर्वी या सगळ्या गोष्टी व्हायच्या की पिरियॉडिकल रिपोर्टिंग तुमचं झोनल ऑफिस आणि तुमच्या हेड ऑफिसला व्हायचं. पण आज कोर बँकिंगमुळे या सगळ्या गोष्टी याची गरजच नाही पडत, कारण सगळा डेटा तुमच्या हेड ऑफिसमध्ये अवेलेबल आहे त्यांना पाहिजे तेव्हा. त्यामुळे रिपोर्टिंगचं जे पूर्वी त्रास व्हायचा, रिपोर्टिंग, रिकन्सिलेशन, या सगळ्या गोष्टी आता निघून गेल्या. त्याची गरजच पडत नाही, कारण सगळं ऑनलाईन रिअल टाइम मध्ये होत आहे. रिअल टाइम म्हणजे त्या क्षणी. हो सर, आता ओके, काय प्रश्न आहे कोणाला? हो सर. ठीक आहे, मग आपण थांबूया इथं. भगवती मॅडम आता पुढचा सेशन जो आहे तो भगवती मॅडम घेणार आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण MIS कंटिन्यू. ओके सर. थँक्यू. जय हिंद.